नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू आपण बघणार आहोत 29 मेसाठी, म्हणजे उद्यासाठी. आता निफ्टीचा व्ह्यू उद्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण उद्या महिना पण पूर्ण होतो आहे आणि आठवडा पण पूर्ण होतो आहे. त्यामुळे विकली क्लोजिंग कसं येतं आहे आणि मंथली क्लोजिंग कसं येतं हे फार महत्त्वाचं आहे. आता आज सुट्टी होती, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष गिफ्ट निफ्टीकडे असणं साहजिक आहे. बरेच जण मेसेज टाकत होते, बघत होते 360 पॉईंट खाली, 300 पॉईंट खाली, 350 पॉईंट खाली, मार्केट डाऊन आहे, टेन्शनमध्ये होते. पण आत्ता बघूया गिफ्ट निफ्टी काय करतो ते. गिफ्ट निफ्टी आत्ता रिकवर झालेला आहे पूर्ण बऱ्यापैकी. म्हणजे खाली 23,551 पर्यंत गिफ्ट निफ्टी आला होता, तो आता 23,803, म्हणजे जवळजवळ 250 पॉईंटची रिकव्हरी गिफ्ट निफ्टीमध्ये आलेली आहे आणि ही चांगली बातमी आहे. आता आपण जाऊया निफ्टीच्या व्ह्यूकडे. निफ्टीचा व्ह्यू जर बघितला तर सगळ्यात महत्त्वाची लेवल मी गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगतोय तीच आहे अजूनही, ती म्हणजे 23,830. परवाच्या दिवशी मी जी लेवल सांगितली होती कालच्या दिवसासाठी, म्हणजे आज सुट्टी होती, कालच्या दिवसासाठी जी मी लेवल सांगितली होती ती 23,885 होती. आणि तुम्ही बघाल तर 23,885च्या इथनंच साधारण 5-10 पॉईंट खाली इकडं तिकडं होऊन तो तिथनंच वर जात होता. 15 मिनिटाची किंवा 1 तासाची कॅन्डल तर अजिबात 23,885च्या खाली झाली नाही क्लोज. त्यामुळं फार सस्टेन न होता तिथल्या तिथंच खेळत राहिला. पण आपल्याला जे अपेक्षित टार्गेट होतं 24,085चं ते आलं नाही. त्यामुळं आता आपल्याला उद्यासाठी जी रणनीती ठरवायची आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची लेवल मी परवाही सांगितली होती फ्लिप लेवल, ती अजूनही 23,830 हीच आहे. 23,830च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं निफ्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे. आता 23,830 ही जर लेवल आपण धरली, मार्केट उद्या ओपन कुठं होते बघायला पाहिजे. समजा एक साधारण 100 पॉईंट गॅपडाऊन झालं, 100-150 पॉईंट आत्ताच्या गिफ्ट निफ्टीच्या सिच्युएशननुसार, किंवा फ्लॅट ओपन झालं. जर गॅपडाऊन झालं आणि 23,830च्या इथनं जर पुन्हा मार्केट वर जायला लागलं तर मी त्यावेळी जी काही 23,830च्या इथं ग्रीन कॅन्डल तयार होईल त्या ग्रीन कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस लावून 1:2, 1:3 टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे माझे टार्गेट पुन्हा 24,090च्या आसपास असतील. समजा फ्लॅट ओपन झाला तरी मी 23,830चा स्टॉप लॉस लावून 24,090 आणि त्याच्यावरचं टार्गेट 24,170 हे 2 टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. आता ओपन फ्लॅट होऊन जर समजा निगेटिव्हिटी दाखवायला लागला आणि 23,830च्या खाली आला आणि 23,830च्या खाली सस्टेन झाला तर मात्र पुन्हा आपण एकदा खाली मार्केट येऊ शकतं. आणि त्यामध्ये मग 23,750 पहिलं टार्गेट आणि 23,500ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मग खाली एकदम जर मार्केट तुटायला लागलं तर 23,500च्या खाली काय मार्केट येईल असं अजिबात मला सध्या तरी वाटत नाही. पण काय शेवटी ट्रम्प साहेब काय करतील, काय बोलतील आणि त्याचा परिणाम कसा शेअर मार्केट होईल हे सांगू शकत नाही. आपण फक्त टेक्निकली हा विषय बघू शकतो आणि टेक्निकली बघताना सगळ्यात महत्त्वाची लेवल 23,830 ही मी लक्षात ठेवणार. 23,830 पासून सपोर्ट घेऊन वर चालली तर त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस लावणार लोचा त्याच्या, आणि 24,090 आणि 24,170 अशी वरची 2 टार्गेट घ्यायचा प्रयत्न करणार. आणि 23,830च्या खाली यायला लागली तर मार्केटमध्ये सिच्युएशन बघून, प्राईस ॲक्शन बघून तिथं मी एक छोट्या स्टॉप लॉस घेऊन स्टॉप लॉस लावून शॉर्ट करण्याचा प्रयत्न करेन. ज्याची टार्गेट माझी 23,750, 23,650, 600 आणि 500पर्यंत. अगदी जर मार्केट तुटलं, निगेटिव्ह न्यूज खूप मोठ्या प्रमाणात आली तर शक्य आहे. पण माझा बायस म्हणाल तर अजूनही पॉझिटिव्ह आहे. माझे गेले 2-3 व्हिडिओ तुम्ही चेक कराल तर त्यामध्ये मार्केट इतकं फार वर गेलं नाही. म्हणजे ट्रेंडिंग मार्केट दाखवलं जरी नसलं तर मी निगेटिव्ह अजिबात नाही आहे मार्केटच्या बाबतीत सद्यस्थितीला. ते आता टेक्निकली सांगतोय मी. बाकी ते न्यूज काय येतील आणि बोलतील काय त्याच्यावर मला माहिती नाही. पण सद्यस्थितीला तरी अजून टेक्निकली मार्केट मला पॉझिटिव्ह वाटते. त्यानुसार मी 23,830 या लेवलकडे लक्ष ठेवून माझं काम करेन. ट्रेडर्स, अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जणांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं ही नम्र विनंती. कारण त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ करण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. त्यामुळे हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही.